हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल. कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या परीक्षेत इकॉनॉमिक्स हा अत्यंत महत्त्वाचा आणि स्कोरिंग विषय आहे. अनेक विद्यार्थ्यांना इकॉनॉमिक्स अवघड वाटतं, पण योग्य अभ्यासक्रम आणि महत्त्वाचे टॉपिक समजून घेतले तर हा विषय खूप सोपा होऊ शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण इकॉनॉमिक्सचा अभ्यासक्रम तसेच प्रत्येक टॉपिकचं महत्त्व, परीक्षेच्या दृष्टीने कोणते टॉपिक सर्वाधिक महत्त्वाचे आहेत हे सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या तयारीसाठी ही माहिती सेव्ह करून ठेवा. चला तर मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पॉलिटी, हिस्ट्री आणि जॉग्राफी या विषयांबद्दल सांगितलेला आहे. त्यांचा डिटेलमध्ये अभ्यासक्रम मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर आजचा हा व्हिडिओ अर्थशास्त्र या विषयाबद्दल. तर अर्थशास्त्रामध्ये कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते आपण बघूयात. 21 ते 22 असे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत कंबाईनच्या दृष्टिकोनातून. वन बाय वन आपण ते बघूयात. तर सर्वात पहिले आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप. त्याआधी अर्थशास्त्र काय आहे, त्याची व्याख्या काय आहे, संकल्पना काय आहे, अर्थशास्त्राचे प्रकार किती आहेत ते तुम्ही पहिल्या चॅप्टरमध्ये रीड करून घ्यायचं आहे. छोटासा चॅप्टर आहे तो. त्यानंतर जे महत्त्वाचे हे मुद्दे येतात ते महत्त्वाचे मुद्दे आपण इथून पुढे बघणार आहोत. तर पहिला जो चॅप्टर आहे महत्त्वाचा तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप. तर राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप यात आपल्याला काय बघायचं आहे, तर संकल्पना आहेत काही त्यात. त्या संकल्पना बघायच्या आहेत, जसं की घटक उत्पन्न, गैर घटक उत्पन्न, मध्यवर्ती वस्तू, अंतिम वस्तू. त्यानंतर देशांतर्गत उत्पादनाची संकल्पना काय आहे, त्यानंतर राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना काय आहे याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये रीड करायचं आहे. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती कोणत्या आहेत, जसे की उत्पादन पद्धत किंवा मूल्यवर्धित पद्धत, उत्पन्न किंवा आय पद्धत, खर्च पद्धत, मौद्रिक GDP आणि वास्तव GDPमध्ये काय फरक आहे हे आपल्याला वाचायचं आहे. त्यानंतर हा झाला आपला पहिला चॅप्टर. त्यानंतर सेकंड जो चॅप्टर आहे तो म्हणजे भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप. आता यात आपल्याला कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते बघायचं आहे. तर स्वातंत्र्यपूर्वी राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप जे केले होते प्रमुख अर्थतज्ज्ञांनी ते कसे केले होते आणि त्यात कोणकोणत्या व्यक्ती सामील होत्या. तर सर्वात पहिले आपल्याला रीड करायचं आहे दादाभाई नौरोजी, विल्यम डिग्बी, फिंडले शिरास, डॉक्टर VKRV राव आणि RC देसाई यांच्याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये रीड करायचं आहे. त्यानंतर भारतीय सांख्यिकीय संस्था याबद्दल, त्याची स्थापना कधी झाली आणि कोणी केली, अध्यक्ष कोण होते. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न समिती जे की अतिशय महत्त्वाचं आहे, त्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारले जातात. स्थापना कधी झाली, अध्यक्ष कोण होते आणि सदस्य कोण होते. त्यानंतर केंद्रीय सांख्यिकीय कार्यालयाची स्थापना कधी झाली, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय याबद्दल वाचायचं आहे. तसेच राष्ट्रीय सांख्यिकीय आयोग त्याची स्थापना कधी झाली, अध्यक्ष कोण होते याबद्दल डिटेलमध्ये वाचायचं आहे. त्यानंतर भारतातील आधारभूत वर्षांच्या शृंखला कोणत्या ते वाचायचं आहे. त्यानंतर कृषी, उद्योग, सेवा या क्षेत्रामध्ये GDPचे वितरण किती होते हे आपल्याला रीड करायचं आहे. त्यानंतर भारताचे जागतिक अर्थव्यवस्थेतील स्थान किती आहे ते पण GDPनुसार क्रमवारी काय आहे ते रीड करायचं आहे. त्यानंतर क्रयशक्ती, खरेदी शक्ती, समानता म्हणजे काय, हरित GDP म्हणजे काय हे देखील आपल्याला डिटेलमध्ये रीड करायचं आहे. तसेच आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास याबद्दल आपल्याला चार्ट दिलेला आहे इकॉनॉमिकच्या बुकमध्ये. रंजन कोळंबे सरांचं बुक मी तुम्हाला प्रेफर करेल. त्यात इकॉनॉमिकच्या बुकमध्ये आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास याबद्दल जो चार्ट दिलेला आहे तो चार्ट करायचा आहे. त्यानंतर हा झाला तिसरा टॉपिक. याबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे की आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासाबद्दल रीड करायचा आहे. त्यानंतर चौथा जो चॅप्टर आहे आपला तो म्हणजे मानव विकास. तर मानव विकास हा देखील एक महत्त्वाचा चॅप्टर आहे. त्यात आपल्याला काय करायचं आहे की मानव विकास निर्देशांक, त्यात आपल्याला UNDPने जे 1990मध्ये पहिल्यांदा मानव विकास अहवाल जाहीर केला त्याबद्दल रीड करायचं आहे. तसेच पाकिस्तानी अर्थतज्ज्ञ मेहबूब उल हक आणि अमर्त्य सेन यांच्याबद्दल रीड करायचं आहे. तसेच इतर जे निर्देशांक आहेत त्याबद्दल वाचायचं आहे. आता इतर जे निर्देशांक आहेत त्यामध्ये आपल्याला मानव विकास निर्देशांक, असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक, जेंडर विकास निर्देशांक, जेंडर असमानता निर्देशांक आणि बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक या निर्देशांकांबद्दल आपल्याला वाचायचं आहे. तसेच पुढचा जो आपला चॅप्टर आहे
त्यात आपल्याला काय वाचायचं आहे, शाश्वत विकास. शाश्वत विकास या चॅप्टरमध्ये आपल्याला रीड करायचं आहे ते म्हणजे शाश्वत विकासाची ध्येय, त्यानंतर त्याची संकल्पना काय आहे, शाश्वत विकासाच्या संकल्पनेचा उगम कसा झाला, त्याच्या व्याख्या काय आहेत, ब्रँडलँड आयोगाची व्याख्या, त्यानंतर वसुंधरा परिषद 1992मधील व्याख्या, क्रुझनेट वक्ररेषा म्हणजे काय, याबद्दल आपल्याला वाचायचं आहे. हा झाला शाश्वत विकासाबद्दल मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर 6 नंबरचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे आर्थिक नियोजन. आर्थिक नियोजनामध्ये आपल्याला त्याची व्याख्या पाठ करायची आहे. त्यानंतर त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, भारताची मिश्र अर्थव्यवस्था, त्यानंतर भारतातील आर्थिक नियोजन काय आहे, 1934 ते 1950 दरम्यान काय काय झाले आहे ते आपल्याला सर्व रंजन कोळंबे सरांच्या बुकमध्ये आहे. ते वर्षानुसार आपल्याला पाठ करायचं आहे. जसं की 1944मध्ये मुंबई योजना आली, त्यानंतर 1950ला जयप्रकाश नारायण यांची सर्वोदय योजना. अशा प्रकारे 1934, 1938, 44, 1945, 1950मध्ये काय काय झाले ते आपल्याला रीड करायचं आहे. त्यानंतर नियोजन मंडळ आणि राष्ट्रीय विकास परिषद याबद्दल आपल्याला एक चार्ट दिलेला आहे त्या पुस्तकात. तो चार्ट आपल्याला रीड करायचा आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ याबद्दल आपल्याला वाचायचं आहे. त्यात आपल्याला कोणते मुद्दे कव्हर करायचे आहेत ते म्हणजे पंचवार्षिक योजनेचे राज्य पातळीवरील नियोजन करण्यासाठी निर्मिती कशी झाली, स्थापना कधी झाली, त्याचे पुनर्गठन कधी झाले, अध्यक्ष कोण असतात, त्याची कार्य काय असतात, त्यानंतर जिल्हास्तरीय यंत्रणा याबद्दल देखील आपल्याला वाचायचे आहे. त्यानंतर भारतातील पंचवार्षिक योजना, पहिली पंचवार्षिक योजना ते 12व्या पंचवार्षिक योजनेबद्दल अगदी डिटेलमध्ये आपल्याला रीड करायचं आहे. प्रत्येक वर्षी आपल्याला एकतरी प्रश्न बघायला मिळतो. त्यानंतर नियोजन मंडळ आणि नीती आयोग याबद्दल देखील चार्ट दिलेला आहे. तो चार्ट आपल्याला सविस्तर करायचा आहे. अशा प्रकारे आर्थिक नियोजन या चॅप्टरबद्दल मी तुम्हाला सांगितलं, कोणकोणते पॉईंट्स महत्त्वाचे आहेत ते सांगितलं. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे दारिद्र्य. दारिद्र्य देखील हा महत्त्वाचा चॅप्टर आहे. प्रत्येक वर्षी आपल्याला त्यावर प्रश्न विचारले जातात. तर त्यामध्ये आपल्याला करायचं आहे दारिद्र्य म्हणजे काय, दारिद्र्याची व्याख्या, त्यानंतर सापेक्ष व निरपेक्ष दारिद्र्य यातील फरक तो आपल्याला डिटेलमध्ये रीड करायचा आहे. त्यानंतर रॅटनर नक्स यांनी मांडलेली दारिद्र्याची दृष्ट चक्र ही संकल्पना, त्यानंतर NSSOचे रिकॉल पिरियड्स, त्यात URP, MRP आणि MMRP याचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर भारतातील दारिद्र्य मोजण्याची पद्धतीची उत्क्रांती कशी झाली, दादाबाई नौरोजी यांचं पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकाबद्दल, म्हणजे त्यांनी या पुस्तकात भारतातील दारिद्र्य मोजण्याचा पहिला प्रयत्न केला. अशा प्रकारे ते थोडंसं आपल्याला डिटेलमध्ये रीड करायचं आहे. त्यानंतर स्वातंत्र्यानंतर जे दारिद्र्याचे मापन केले गेले, वेगवेगळे तज्ज्ञ गट त्यासाठी नियोजित केले गेले, त्यांच्याबद्दल आपल्याला वाचायचं आहे. ते सर्वात महत्त्वाचं आहे. जवळपास 6 प्रकारचे जे तज्ज्ञ गट आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला रीड करायचं आहे. त्यात आपल्याला धनंजयराव गाडगीळ यांचा जो 1962चा कार्यगट होता त्याबद्दल रीड करायचा आहे. तसेच अलग कार्यगट, लकडावाला तज्ज्ञ गट, सुरेश तेंडुलकर तज्ज्ञ गट, रंगराजन पॅनल आणि पनगडिया कृती दल याबद्दल वाचायचं आहे. अगदी डिटेलमध्ये त्यांची आकडेवारी व्यवस्थित पाठ करायची आहे. त्यानंतर या समितीच्या शिफारसी आणि आकडेवारी करायचे आहे. तसेच बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, यात भारतातील दारिद्र्याचे प्रमाण मोजण्याची नीती आयोगाने तयार केली. त्यानंतर दारिद्र्यासाठी जे 3 निर्देशके आहेत, जसं की 3 आयाम आहेत, जसं की आरोग्य, शिक्षण, जीवनमान याबद्दल वाचायचं आहे. तसेच जागतिक भूक निर्देशांक याबद्दल देखील आपल्याला वाचायचं आहे. त्यानंतर आपला पुढचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे रोजगार व बेरोजगारी. आता ह्या चॅप्टरमध्ये आपले इम्पॉर्टंट जे पॉईंट आहे ते म्हणजे कामगार म्हणजे काय, कामगारांचे वर्गीकरण कसे होते, नियमित कामगार, किरकोळ कामगार, स्वयंरोजगारी कामगार, त्यानंतर संघटित व असंघटित क्षेत्र म्हणजे काय, बेरोजगारीचा अर्थ काय होतो, बेरोजगारीचे प्रकार. आता बेरोजगारीचे प्रकार यावर्षी आपल्याला म्हणजे प्रत्येक वर्षी आपल्याला प्रश्न बघायला मिळतो. जसं की खुली बेरोजगारी म्हणजे काय, हंगामी बेरोजगारी, प्रचंड बेरोजगारी, कमी प्रतीची बेरोजगारी याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये वाचायचं आहे. त्यानंतर कृती दर्जा ठरवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या,
जसं की नित्य कृती दर्जा, दुय्यम कृती दर्जा, चालू साप्ताहिक दर्जा. त्यानंतर काही महत्त्वाच्या ज्या व्याख्या आहेत, जसं की श्रमशक्ती म्हणजे काय, बेरोजगार व्यक्ती, श्रमशक्तीच्या बाहेरील व्यक्ती म्हणजे काय, बेरोजगार आणि रोजगारीची निर्देशांके काय आहेत याबद्दल रीड करायचं आहे. त्यानंतर दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती योजना हा जो 9वा चॅप्टर आहे त्याबद्दल मी बोलते. आता त्यात आपल्याला काय करायचं आहे की अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम 1973-74 बद्दल रीड करायचं आहे. त्यानंतर एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम त्याबद्दल रीड करायचं आहे. जवाहर रोजगार योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना, इंदिरा आवास योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, भारत निर्माण योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा या योजनांबद्दल आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. प्रत्येक योजनेवर आपल्याला कधी ना कधी कोणत्या तरी एक्झाममध्ये आपल्याला प्रश्न बघायला मिळतो, त्यामुळे या योजना आपल्याला बारकाईने करायच्या आहेत. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे आपला तो म्हणजे भारताची लोकसंख्या. तर हा अतिशय इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, आपल्याला डिटेलमध्ये करावा लागणार आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की जागतिक लोकसंख्या दिन, त्यानंतर सर्वाधिक लोकसंख्येचे प्रथम 5 देश कोणते आहेत, लोकसंख्या वाढीचा दशकीय दर काय आहे, लोकसंख्येचा दर आणि स्थलांतर, जन्मदर आणि मृत्यूदर यातील 3 जे घटकं आहेत ते कोणत्या घटकांच्या आधारे केला जातो. त्यानंतर लोकसंख्या वाढीचे टप्पे काय होते याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये वाचायचं आहे. लोकसंख्येचे विवरण कसे होते, 2011ची भारताची लोकसंख्या किती होती, सर्वाधिक लोकसंख्येची पहिली 5 राज्य कोणती आहेत, लोकसंख्येची घनता त्यात त्याची व्याख्या, 2011ची घनता किती होती, जास्त घनतेचे राज्य कोणते आहेत, कमी घनतेचे राज्य कोणते आहेत, पहिले 5 आणि शेवटचे 5 हे आपल्याला डिटेलमध्ये करायचं आहे. त्यानंतर लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर त्याची व्याख्या काय आहे, 2001 आणि 2011 यांचे लिंग गुणोत्तर व त्यातील फरक काय आहे, भारताच्या कमी लिंग गुणोत्तराची कारणे कोणती आहेत, सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारे राज्य कोणते आणि सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारी शेवटची 5 राज्य कोणती. त्यानंतर लोकसंख्येचे ग्रामीण शहरी वितरण 2011 नुसार. त्यानंतर साक्षरता दर काय आहे, 2011ची साक्षरता काय आहे. त्यानंतर पुरुष व महिला यांचे प्रमाण किती आहे, सर्वाधिक साक्षरतेची पहिली 5 राज्य कोणती आहेत, सर्वात कमी साक्षरतेची शेवटची 5 राज्य कोणते आहेत. अशा प्रकारे लोकसंख्येबद्दल हे टॉपिक करायचे आहेत, महत्त्वाचे आहेत. त्यानंतर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000, त्यात आपल्याला अल्पकालीन लक्ष्य काय होते, मध्यमकालीन लक्ष्य काय होते आणि दीर्घकालीन लक्ष्य काय होते. त्यानंतर 1976 आणि 2000चे हे जे लोकसंख्या धोरणातील तरतुदी आहेत त्या आपल्या तोंडपाठच पाहिजे. पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारला जातो. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे भारतातील आर्थिक सुधारणा. तर या चॅप्टरमध्ये आपले जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते आहेत आर्थिक सुधारणा हाती घेण्याची कारणे कोणती होती, 1991चे संकट, त्यात आपल्याला राजकोषीय संकट, अनियंत्रित व्यवहार तोलाचा प्रश्न, चलनवाढीचा उच्च दर आणि संरचनात्मक दोष याबद्दल वाचायचं आहे. त्यानंतर नवीन आर्थिक धोरण याबद्दल देखील वाचायचं आहे, हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यात आपल्याला व्यवहार तोलाचे संकट सोडवण्यासाठी चंद्रशेखर सरकारने जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून सुमारे 7 अब्ज डॉलरची कर्जाची मागणी केली होती, याबद्दल देखील वाचायचं आहे. 1991च्या आर्थिक सुधारणांची कोणती 2 मुख्य वैशिष्ट्ये होती ते रीड करायचं आहे. तसेच आर्थिक सुधारणांचे प्रमुख क्षेत्र नियंत्रित असल्याचे सर्वच क्षेत्र सरकारने उदारीकरणाची प्रक्रिया सुरू केली. त्यात राजकोषीय धोरण, चलनविषयक धोरण, नवीन औद्योगिक धोरण, वित्तीय क्षेत्र सुधारणा, परकीय व्यापार धोरण आणि पायाभूत संरचना क्षेत्रात खाजगी गुंतवणूक, तसेच उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण याचा अर्थ काय आहे, त्याचे उद्दिष्ट काय आहेत, त्याचे फायदे तोटे काय आहेत याबद्दल डिटेलमध्ये वाचायचं आहे. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे भारतीय व्यापारी बँक व्यवसाय. तर बँकिंग टॉपिकवर देखील आपल्याला प्रत्येक वर्षी प्रश्न बघायला मिळतो, अतिशय इम्पॉर्टंट
चॅप्टर आहे, त्यात आपल्याला असंघटित बँक व्यवसाय याबद्दल वाचायचं आहे. तसेच संघटित बँक व्यवसाय यात कोणते मुद्दे येतात ते रीड करायचं आहे, जसं की सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका, परकीय बँका. त्यानंतर भारतातील बँक व्यवसायाची उत्क्रांती आणि प्रगती कशी झाली याबद्दल रीड करायचं आहे. तसेच 1770 रोजी अलेक्झांडर अँड कंपनीने कलकत्त्याला बँक ऑफ हिंदुस्तान नावाची भारतातील पहिली बँक स्थापन केली. या प्रकारे आपल्याला बँक याबद्दल रीड करायचं आहे. तसेच SBI कायदा कधी झाला, 19 जुलै 1969ला किती बँकांचे खाजगीकरण झाले आणि त्यांच्या ठेवी किती होत्या. त्यानंतर व्यापारी बँकांचे कार्य काय आहे, प्राथमिक कार्य काय आहे, दुय्यम कार्य काय आहे याबद्दल वाचायचं आहे. तसेच अनुसूचित व गैर अनुसूचित बँका यांबद्दल वाचायचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अग्रणी बँक योजना, याची शिफारस कोणी केली, त्यासाठी कोणती समिती गठीत करण्यात आली होती, त्याचे कार्य काय होते. महाराष्ट्रातील अग्रणी बँकबद्दल वाचायचं आहे. तसेच प्रादेशिक ग्रामीण बँकांबद्दल वाचायचं आहे. त्याचे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे एम नरसिंहन कार्यगट 1975, प्रादेशिक ग्रामीण बँकांची उत्क्रांती कधी झाली, प्रादेशिक ग्रामीण बँकांचं कार्य काय आहे आणि कर्ज पुरवठ्याचे त्यांचे लक्ष्य काय आहे. ते एकूण 4 ते 5 असे जे लक्ष आहे ते लक्ष त्यांच्याबद्दल व्यवस्थित रीड करायचं आहे. त्यानंतर प्रादेशिक ग्रामीण बँक सुधारणा कायदा कधीचा आहे, बँक क्षेत्र सुधारणा, त्यात एम नरसिंहन समिती 1991 आणि सेकंड एम नरसिंहन समिती 1997 याबद्दल डिटेलमध्ये वाचायचं आहे. त्यानंतर लघु बँका आणि पेमेंट बँका यांबद्दल देखील आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा चॅप्टर आहे तो म्हणजे RBI या चॅप्टरमध्ये आपल्याला RBIची वैशिष्ट्ये काय आहेत, तसेच RBIची स्थापना कधी झाली, राष्ट्रीयकरण कधी झाले, RBIचे संघटन व व्यवस्थापन याबद्दल करायचं आहे. तसेच RBIचे प्रकाशने वार्षिक, अर्धवार्षिक, त्रैमासिक, मासिक, साप्ताहिक याबद्दल देखील वाचायचं आहे. RBIचे मौद्रिक धोरण, त्याचा अर्थ काय, त्याचे परिणाम आणि त्याची उद्दिष्ट त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा RBI बद्दल तो म्हणजे पतनियंत्रणाची साधने, संख्यात्मक साधने, गुणात्मक साधने. तसेच पतनियंत्रण म्हणजे काय याबद्दल डिटेलमध्ये वाचायचं आहे. दरवर्षी संख्यात्मक साधने, गुणात्मक साधने यांबद्दल प्रश्न विचारला जातो. त्यानंतर डॉक्टर उर्जित पटेल समिती ही कधी स्थापन करण्यात आली आणि तिच्या शिफारसी काय होत्या हे बुकमधून व्यवस्थित रीड करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे भारतीय चलन व्यवस्था. आता त्यात आपल्याला काय करायचं आहे तर विविध अर्थतज्ज्ञांनी पैशाची केलेली व्याख्या काय होती ते रीड करायचं आहे. भारतीय चलन व्यवस्था त्याची व्याख्या काय आहे. त्यानंतर भारतीय चलन कशा प्रकारे असतं म्हणजे नाणी कशा प्रकारे, सर्व नाणी निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे. त्यानंतर RBI मार्फत चलनात कशी आणली जातात. त्यानंतर ज्या चलनी नोटा आहेत त्या रिझर्व्ह बँकेमार्फत RBIच्या ॲक्टनुसार 1934च्या सेक्शन 22 अंतर्गत छापल्या जातात आणि चलनात आणल्या जातात. अशा प्रकारे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला रीड करायचे आहेत. त्यानंतर RBIचा चलन पुरवठा मोजण्याच्या पद्धती सविस्तर करायच्या आहेत, म्हणजे M1, M2, M3 अशा प्रकारे हे पॉईंट्स आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे किमती व चलनवाढ. किमती व चलनवाढ यात आपल्याला त्याची व्याख्या करायची आहे. तसेच भाववाढीच्या मापन पद्धती हे डिटेलमध्ये करायचं आहे. त्यात आपल्याला घाऊक किमतीचा निर्देशांक, ग्राहक किंमत निर्देशांक याबद्दल रीड करायचं आहे. तसेच चलनवाढीचे प्रकार किती आहेत, त्यात आपली चलनवाढीचा रांगणारी चलनवाढ, चालणारी चलनवाढ, पळणारी चलनवाढ, बेसुमार चलनवाढ याबद्दल रीड करायचं आहे. तसेच किंमत वाढण्याची कारणे कोणती आहेत, जी काही 2 महत्त्वाची कारणे आहेत ती कारणे रीड करायची आहेत. तसेच चलनवाढीचा सिद्धांत, त्यात आपल्याला मागणी ताण निर्मित चलनवाढ, खर्च दाब निर्मित चलनवाढ, मिश्र मागणी ताण खर्च दाब चलनवाढ याबद्दल करायचं आहे. तसेच चलनवाढीचे परिणाम काय होतात, किंमत वाढीच्या नियंत्रणाचे उपाय काय आहेत. तसेच चलनवाढीबाबतच्या काही ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना रीड करायच्या आहेत, जसं की मुद्रा अपस्फीती,
तसेच मुद्रा अवपात, मुद्रा संस्फिती, जिफेन वस्तू, से बाजार विषयक नियम, तसे फिलिप्स वक्र, अशा प्रकारे एंजलचा नियम हे आपल्याला व्यवस्थित रीड करायचं आहे. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे म्हणजे भारताचा परकीय व्यापार. आता त्यात अगेन महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत ते म्हणजे भारताचे आयात निर्यात व्यापाराविषयी महत्त्वाचे निष्कर्ष काय आहे ते निष्कर्ष वाचायचे आहेत. तसेच परकीय व्यापाराची संरचना काय आहे, म्हणजे भारतात आयात होणाऱ्या वस्तूंचे 3 गट कोणते आहेत, भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूंचे 3 गट, पहिले 3 गट कोणते आहेत त्याबद्दल रीड करायचं आहे. तसेच अनुकूल व्यापार तोल असलेल्या वस्तू, औषधे, कापूस, सुती कापड याबद्दल रीड करायचं आहे. तसेच प्रतिकूल व्यापार तोल असलेल्या वस्तू, त्यात अशुद्ध पेट्रोलियम, कोळसा, सोने इत्यादी आपल्याला रीड करायचं आहे. तसेच परकीय व्यापाराची दिशा त्याबद्दल देखील रीड करायचं आहे. सेवांचा परकीय व्यापार, भारतात सर्वात मोठे परकीय व्यापारातील भागीदार देश कोणते आहेत, भारताचे परकीय व्यापार धोरण 2004 ते 2009, 2009 ते 2014 अशा प्रकारे ते रीड करायचं आहे. त्यानंतर महत्त्वाच्या शिफारसी कोणत्या आहेत ते एकदा बघून घ्यायचं आहे. तसेच निर्यात प्रक्रिया क्षेत्र म्हणजे EPZ, त्यानंतर विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे सेज, कृषी निर्यात क्षेत्र याबद्दल डिटेलमध्ये रीड करायचं आहे. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे व्यापार तोल आणि व्यवहार तोल. व्यापार तोल म्हणजे काय, व्यवहार तोल म्हणजे काय याच्या व्याख्या व्यवस्थित करायच्या आहेत. तसेच त्यांची रचना काय आहे, चालू खाते, भांडवली खाते, चालू खात्यामध्ये अजून कोणते पॉईंट आहेत, भांडवली खात्यामध्ये कोणते पॉईंट आहेत, त्यानंतर रुपयाची परिवर्तनीयता, त्याचा अर्थ काय आहे, त्याचे टप्पे कोणते आहेत ते रीड करायचं आहे. त्यानंतर रुपयाचा विनिमय दर काय आहे, रुपयाचे अवमूल्यन म्हणजे काय आहे, त्याचा परिणाम काय होतो ते रीड करायचं आहे. त्यानंतर भारताचा परकीय चलनसाठा, त्यात कोणत्या गोष्टींचा समावेश होतो, चलनसाठा, सर्वाधिक परकीय चलनसाठा असणारे देश कोणते, त्यानंतर परकीय भांडवल, त्याचा अर्थ काय होतो, भांडवलाचे महत्त्व काय आहे, ते कोणत्या प्रकारचे आहे, खाजगी आहे की सार्वजनिक गुंतवणुकीचे आहे, त्यानंतर भारतातील परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक त्याबद्दल थोडंसं रीड करायचं आहे. आणि विविध क्षेत्रात संमत FDIची मर्यादा किती आहे, म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी किती आहे, प्रिंट मीडिया, या सर्व गोष्टी पुस्तकातून व्यवस्थित बघून घ्यायच्या आहे. त्यानंतर भारतावरील परकीय कर्ज म्हणजे कोणत्या देशाकडून, समजा अमेरिकेकडून किती डॉलर, भारतीय रुपया, SDR याबद्दल या गोष्टी आपण पुस्तकातून व्यवस्थित करायच्या आहेत. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे आपला सार्वजनिक वित्त किंवा अर्थसंकल्प. तर हा अतिशय इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. करंटच्या दृष्टीने आणि इकॉनॉमिकच्या दृष्टीने देखील कोणत्याही विषयात आपल्याला यावरून प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो त्यात आपल्याला काय करायचं आहे की अर्थसंकल्प याची रचना काय आहे, प्रकार आणि त्रुटी याबद्दल करायचं आहे. तर शासकीय अर्थसंकल्प आणि त्याचं अंदाजपत्रक, त्याची व्याख्या काय आहे, तसेच शंकराचार्य समिती यांच्या अहवालाबद्दल आपल्याला रीड करायचं आहे, त्यांच्या शिफारसी काय होत्या, तसेच अर्थसंकल्पातील प्रक्रिया व घटनात्मक तरतुदी काय आहेत ते रीड करायचं आहे. तसेच भारताच्या संचित निधीवर प्रभावित असणारे खर्च कोणते, भारताच्या संचित निधीवरील मतदानित खर्च कोणते, कपात प्रस्ताव काय आहे, काटकसर कपात, त्यात धोरणात्मक कपात, प्रतिकात्मक कपात, तसेच विनियोजन विधेयक म्हणजे काय, वार्षिक वित्त विधेयक म्हणजे काय, त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारचे घटनात्मक निधी कोणते आहेत, कलम 266, कलम 266(2) आणि कलम 267 याबद्दल डिटेलमध्ये वाचायचं आहे. तसेच अर्थसंकल्पाचे प्रकार, महसुली अर्थसंकल्प, त्यात कशाचा समावेश होतो, त्यानंतर भांडवली अर्थसंकल्प, त्यात देखील कशाचा समावेश होतो, त्यानंतर
तुटीच्या संकल्पना, त्यात महसुली तूट, अर्थसंकल्पीय तूट, राजकोषीय तूट, प्राथमिक तूट, प्रभावी महसुली तूट इत्यादी डिटेलमध्ये करायचं आहेत आणि त्यांच्या व्याख्या देखील आपल्याला एक्झाममध्ये विचारल्या जातात. त्यानंतर तूट भरून काढण्याचे स्रोत कोणते आहेत, तुटीच्या अर्थ भरण्याचे दुष्परिणाम काय होतात हे देखील आपल्याला रीड करायचं आहे. तसेच राजकोषीय दायित्व व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा 2003 म्हणजे FRBM या कायद्याबद्दल आपल्याला प्रत्येक वर्षी प्रश्न विचारला जातो. तो कायदा डिटेलमध्ये करायचा आहे. त्यानंतर एनके-सिंग कमिटी 2016ची त्याबद्दल वाचायचं आहे. त्यानंतर अर्थसंकल्पाचे प्रमुख रूपे म्हणजे पारंपरिक अर्थसंकल्प, परिणाम अर्थसंकल्प, तसेच निष्पादन अर्थसंकल्प, शून्यधारित अर्थसंकल्प पीटर ए पिहर यांनी केलेला त्याबद्दल. तसेच जेंडर बजेट म्हणजे काय, खर्च व्यवस्थापन आयोग याबद्दल देखील वाचायचं आहे. तसेच सार्वजनिक कर्ज, तसेच भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक, लोक अंदाज समिती आणि लोकलेखा समिती इत्यादी महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचे आहेत. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे भारतीय कर संरचना. आता भारतीय कर संरचना यात आपल्याला त्याची व्याख्या करायची आहे. कराची वैशिष्ट्ये कोणती आहेत ते करायचं आहे. कलम 265 अंतर्गत सरकारला कर करण्याचा अधिकार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं त्यातील म्हणजे लॅफर वक्ररेषा म्हणजे काय हे देखील आपल्याला व्याख्या त्याची व्यवस्थित पाठ करायची आहे. त्यानंतर करांचे वर्गीकरण हे किती प्रकारे होतं ते करायचं आहे. तसेच प्रत्यक्ष कर कोणते, अप्रत्यक्ष कर कोणते त्याबाबत आपल्याला सविस्तर माहिती पाठ करायची आहे. त्यानंतर त्यात येतं अजून मूल्यवर्धित कर प्रणाली म्हणजे आपण त्याला व्हॅट देखील म्हणतो. आता भारतातील व्हॅटची प्रगती काय आहे, त्याबद्दल कोणत्या समितीने काय शिफारसी केल्या हे देखील पाठ करायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील विक्री कर, तसेच महाराष्ट्रातील व्यवसाय कर याबद्दल डिटेलमध्ये वाचायचं आहे. तसेच वस्तू व सेवा कर ज्याला आपण GST म्हणतो, त्याची पार्श्वभूमी काय आहे, कोणत्या घटना दुरुस्तीने तो कायदा संमत करण्यात आला, GSTचे प्रकार किती आहेत आणि ते कसे आहेत, त्याचे फायदे काय आहेत आणि GST परिषदेची माहिती आपल्याला डिटेलमध्ये रीड करायची आहे. त्यानंतर भारतातील कर सुधारणा समिती, कोणत्या कर सुधारणा समिती गठीत करण्यात आल्यात, जसं की राजमन्ना समिती, वांचू समिती, एल.के. झा समिती या समितींबद्दल चार्ट दिलेला आहे बुकमध्ये. तो चार्ट व्यवस्थित रीड करायचा आहे. त्यानंतर वित्त आयोग, त्यामध्ये वित्त आयोगाबद्दल आपल्याला व्यवस्थित रीड करायचं आहे. राज्य सरकारचे महसुली उत्पन्न आपल्याला कशातून प्राप्त होते, राज्य वित्त आयोग, त्यातील त्यासंबंधी कलमे कोणती आहेत ते व्यवस्थित पाठ करायचे आहे. त्याचे अध्यक्ष कोण होते, खास करून 12, 13, 14, 15 आणि 16व्या वित्त आयोग आणि त्यांच्या शिफारसी आणि त्यांचे अध्यक्ष कोण होते याबद्दल आपल्याला सविस्तर वाचायचं आहे. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे आता आपण हे जे पाहिलं वित्त आयोगाबद्दल ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या चॅप्टरमध्ये करायचं आहे. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे जागतिक व्यापार संघटना आणि त्याबद्दल आपल्याला जे काही इम्पॉर्टंट मुद्दे आहेत त्यातील ते करायचं आहे. मी इथे तुम्हाला सांगितले आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक व्यापार संघटना याबद्दल बुकमधून आपल्याला व्यवस्थित रीड करायचं आहे. तसेच आता विविध योजना ह्या कोणत्या योजना, ज्या योजनांना 2025-26 मध्ये 10 वर्ष पूर्ण झाले आहेत त्या योजना आपल्याला पाठ करायच्या आहेत. त्यांची वर्ष काय होती, तसेच ते कोणत्या कधी त्या स्थापना झाली त्यांची, जसं की बेटी बचाओ बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना, भारतमाला परियोजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, मुद्रा योजना या योजनांबद्दल आपल्याला पाठ करायचा आहे. जनधन योजना, अमृत योजना अशा काही इम्पॉर्टंट ज्या योजना आहेत ज्या करंटच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाच्या आहेत आणि इकॉनॉमिकच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाच्या आहेत. कोणत्या तरी विषयात आपल्याला एक तरी प्रश्न आपल्याला प्रत्येक वर्षी विचारला जातो. तर अशा प्रकारे हे इकॉनॉमिक्सचं मी तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट्स कोणते आहेत ते सांगितलेलं आहे. त्यानंतर आपला पुढचा जो सब्जेक्ट असेल तो म्हणजे सायन्स विषयाबद्दल मी पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगेल. इथून मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पॉलिटी, हिस्ट्री आणि जॉग्रफीबद्दल सांगितलेलं आहे. ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर जाऊन चेक करा. मी शॉर्ट्समध्ये देखील ही लिस्ट टाकलेली आहे.
तर अशा प्रकारे आपण हे इकॉनॉमिक्सचे इम्पॉर्टंट चॅप्टर पाहिले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सायन्स बघणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.